आज बनवायची आहे झणझणीत पातोडीची भाजी। मी घेतला आहे खोबरं, लसूण, कांदा आणि कढीपत्ता। आता याला मस्त भाजून घेते। पहिले कांद्याला मस्त असं लालवट होईपर्यंत भाजून घ्यायचं, मग खोबरं टाकून त्याला पण भाजून घ्यायचं आणि लसणाच्या कळ्या टाकून असं वाटण तयार करून घ्यायचं। आता कढई ठेवून त्याच्यात तेल टाकून थोडंसं जिरा आणि कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता टाकला की आपण जे वाटण तयार केलं होतं ते पण असं टाकून घ्यायचं आणि त्याला मस्त असं परतून घ्यायचं। मसाला असा परतून झाला की तिखट, मीठ, हळद टाकायचं आणि त्याला पण असं परतून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यावर मसाला तेल सोडेपर्यंत मसाल्याला शिजू द्यायचं। मसाल्यानं मस्त असं तेल सोडलं आहे। आता याच्यात पाणी टाकून घेते आणि याला मस्त 2-3 उकळी येऊ द्यायच्या। तोपर्यंत मी पातोडीची तयारी करते। मी इथं बेसन घेतलं आहे, त्याच्यात तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर आणि जिरं थोडं थोडं पाणी टाकून असं भिजून घ्यायचं आहे आणि गोळा तयार करायचा आहे। पोळपाटवर थोडं तेल टाकून आणि बेलण्याने मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आपल्याला जसा आकार पाहिजे तसं कापून घ्यायचा आहे। आता मस्त अशी पातोडी तयार झाली आहे आणि रश्श्यालाही मस्त अशी 3 उकळी आली आहे। आता पातोडी टाकून मस्त अशा 3 उकळी येईपर्यंत शिजू द्यायचे आहे। तुम्ही पण अशी भाजी बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। आता भाजीला 3री उकळी आली आहे, ते पहा मस्त अशी आपली भाजी झाली आहे। बघू शकता। आता मी माझ्या घरच्याला जेवायला देते।